विहिगाव येथील शहानूर नदी काठावरील 1 लाख चौरस फुटाहून अधिक क्षेत्रफळाच्या जमिनीवर सुरू असलेल्या कथित वाळू तस्करी तसेच गावातील खेळाचे मैदान संपुष्टात येण्याचा धोका या गंभीर प्रश्नावर विधानसभेत गाजलेल्या चर्चेनंतर आज विभागीय आयुक्तांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली। विधान परिषद आमदार अभ्यंकर यांनी हा मुद्दा तारांकित प्रश्नाच्या स्वरूपात उपस्थित केला होता। त्यांनी शहानूर नदीच्या प्रवाहालगत सुरू असलेल्या वाळू तस्करीमुळे नदीकाठी होणारे नुकसान, जमिनीची होणारी झपाट्याने घसरण व खेळाचे मैदान धोक्यात येत असल्याची गंभीर बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली। या प्रश्नाला उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने चौकशीची आवश्यकता मान्य करून 11 डिसेंबरला विभागीय आयुक्तांकडून स्थळ पाहणी करून सविस्तर अहवाल सादर केला जाईल अशी घोषणा केली होती। त्यास अनुसरून 11 डिसेंबर रोजी विभागीय आयुक्त विहिगाव येथे दाखल झाले। या उच्चस्तरीय संयुक्त पाहणीमध्ये विभागीय आयुक्त श्वेता सिंगल, मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा, निवासी जिल्हाधिकारी काकडे, उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, तहसीलदार पुष्पा सोळंके, पंचायत समिती बीडीओ कल्पना जायभाय, रहिमापूर चिंचोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनंत वडतकर, महसूल विभागाचे मंडलाधिकारी व इतर कर्मचारी तसेच विहिगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर पथकाने नदी काठावरील जमिनीचा ताबा, वाळू उपसा, खेळाच्या मैदानाची सद्यस्थिती तसेच अतिक्रमणामुळे होणारे संभाव्य धोके यांची सखोल पाहणी केली। चौकशी दरम्यान ग्रामस्थांनीही आपल्या तक्रारी मांडत वाळू तस्करीमुळे गावाच्या सुरक्षिततेला होत असलेल्या धोक्यांबाबत लक्ष वेधले। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुरजी। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।